जय शिवराय मित्रांनो आज 28 जून 2024 रोजी सादर केलेल्या 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर देखील आज 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या जीआरच्या माध्यमातून ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, याच्यासाठी कोण कोण पात्र असेल, अटी शर्ती काय असतील, याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, अर्जाची प्रक्रिया कशा प्रकारे असेल, ही सर्व सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या योजनेचं स्वरूप आपण जर पाहिलं तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा कमी लाभ असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला दिली जाईल। म्हणजे एखाद्या योजनेच्या अंतर्गत सदर महिलेला पूर्वी जर 500 रुपये महिना मिळत असेल तर उर्वरित 1000 रुपयाची रक्कम त्या महिन्याला मिळणार आहे। आणि जर पूर्वी एखाद्या योजनेमधून मिळत नसेल तर पूर्ण 1500 रुपयाचा लाभ या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार अशा महिलांना याचा लाभ मिळणार आहे। अर्थात ज्या अविवाहित महिला आहेत याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र नसणार आहेत। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं असणार आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। वय 21 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 60 वर्ष असावं। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलाचं बँक खातं असणं गरजेचं आहे, बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। आणि अशा महिला लाभार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, अशा प्रकारे देखील याच्यामध्ये अट घालण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कोण अपात्र असणार आहे? ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल असे लाभार्थी याच्यात अपात्र असतील। इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील सदस्य असलेल्या महिला याच्यामध्ये अपात्र असतील। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या याच्या अंतर्गत काम करत असतील। सदर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 15 वर्षापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल। ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आजी माजी खासदार, आमदार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील। ज्याच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून जर समजा 4 व्हीलर घरात असेल तर असे लाभार्थी याच्यामध्ये अपात्र असतील। ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची आता जेवढे काही सदस्य असतील अशा सर्व सदस्याची मिळून जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, अर्थात बहुभूधारक लाभार्थी जे असतील हे याच्या अंतर्गत अपात्र असतील। आणि अशा प्रकारे पात्र अपात्रेच्या अधीन ही योजना राबवली जाणार आहे। याच्यासाठी आवश्यक कागदपत्र असणार आहे तर योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। लाभार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणं गरजेचं आहे। बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचा एक हमीपत्रसुद्धा याच्यासोबत जोडावं लागणार आहे। याच्यामध्ये लाभार्थी निवडीसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। आणि लाभार्थ्याला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर आपल्या गावातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या माध्यमातून, तर शहरी भागासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे। आणि हा अर्ज केल्यानंतर त्याच अधिकाऱ्यांच्या, त्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती पोर्टलवरती अपलोड केली जाणार आहे। अर्ज करण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये योजनेच्या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं, मोबाईल ॲपमध्ये ऑनलाईन पद्धतीनं किंवा सेतू सुविधा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केला जाऊ शकणार आहे। पात्र महिलेला योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं स्वतः अर्ज करता येणार आहे। ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येणार आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे मोफत असणार आहे, याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही। अर्जदार महिलेनं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल। यासाठी महिलेनं खालील माहिती आणणं आवश्यक असणार आहे। कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र, ज्याच्यासाठी रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड ही दोन्ही कागदपत्र अर्ज करत असताना लागणार आहेत। अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर पात्र झालेल्या महिलेच्या 1500 रुपये प्रतिमाह डायरेक्टली DBTद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत। याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती अशा समित्या देखील गठीत करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी 1 जुलै 2024 पासून सुरुवात होणार आहे। 1 जुलैपासून याचं पोर्टल, मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं जाईल। अर्ज प्राप्त करण्यासाठी 15 जुलै 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे।
15 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेली तात्पुरती यादी 16 तारखेला प्रकाशित केली जाईल आणि या यादीवरील तक्रारी हरकती प्राप्त करण्यासाठी 16 ते 20 जुलैचा कालावधी असेल। तक्रारी हरकतीचं निवारण करण्यासाठी 21 जुलै ते 30 जुलै कालावधी दिला जाईल। अंतिम यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केली जाईल। लाभार्थ्याचं बँकेमध्ये EKYC करणं 10 ऑगस्टची कालावधी दिलेला आहे आणि 14 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण केलं जाईल। त्यानंतरच्या प्रत्येक महिन्याचं जे काय असेल ते 15 तारखेपर्यंत वितरण प्रत्येक महिन्यामध्ये केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा असा GR निर्गमित करून या महत्त्वाच्या अशा योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 1 जुलैपासून याचे अर्ज सुरू होतील। अर्ज सुरू झाल्यानंतर याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सविस्तर देखील माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।